हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरण होऊन सुरू झालेले आहेत. तरीही असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीयेत. तर काल रविवार होता, तर लाडक्या बहिणींनो कोणत्याही बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीयेत. अनेक युट्यूबर्सनी चुकीचे फॉल्स व्हिडिओ बनवून तुम्हाला गुमराह करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की रविवारी सुद्धा वितरण सुरू झाले आहे. रविवारी कोणत्याही प्रकारचे वितरण सुरू नव्हते. ज्या बहिणींना रविवारी पैसे आले होते त्यांना शनिवारीच पैसे आलेले, पण जो मेसेज आहे तो रविवारी आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, चुकीचे व्हिडिओ बघू नका आणि टेन्शनमध्ये येऊ नका, कारण खुशखबर आणलेली आहे. आजही वितरण सुरू राहणार आहे. आज आहे मंडे, सोमवार 30 तारीख. आजही वितरण सुरू राहणार आहे आणि यावेळेस खूप कमी लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले आहेत. त्याचे रिझन्स काय सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चुकीच्या व्हिडिओला बघून टेन्शनमध्ये येऊ नका, घाबरायचं काम नाहीये. आज वितरण होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल 27 तारखेलाच काय आलाय, फेसबुकला आदिती तटकरे मॅम यांचा एक मेसेज आलेला की आजपासून वितरण सुरू होणार आहे. पण टेक्निकल इश्यूमुळे शुक्रवारी म्हणजेच फ्रायडेला कोणत्याही प्रकारचं वितरण झालेलं नाहीये. वितरण झालंय 28 तारखेला म्हणजे शनिवारी लाडक्या बहिणींनो. आणि रविवारी काय होती, सुट्टी होती. रविवारी काय होती, सुट्टी होती. जर तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, या सुट्टीच्या दिवशी सरकार खरंच पैसे पाठवतील का? त्यांनी गुढीपाडव्याला पैसे पाठवले नाही. त्यांनी जो महिला दिवस असतो त्या दिवसाला पैसे पाठवले नाही. तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही विचार करा. तर सुट्टीच्या दिवशी पैसे पाठवलेले नाही म्हणजे नाही. एकदम परफेक्ट इन्फॉर्मेशन देतोय. ज्या बहिणींना रविवारी पैसे आले असेल त्यांना म्हणजे सॅटर्डेलाच म्हणजे शनिवारी पैसे जमा झाले आहे, पण मेसेज आलाय तो 29 तारखेला. मग आज 30 तारीख आहे, तर आज तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. ज्याही बहिणींना शनिवारी पैसे आलेले नाही आहेत, त्या बहिणींना आज पैसे जमा होणार आहे. उद्याला महावीर जयंती आहे, तर आय होप उद्याचा दिवस घेणार नाही. आजच तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना पैसे भेटले आणि कोणत्या बहिणींना भेटले नाही, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इतकं प्रूफ सहित का देतोय? कारण बघा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी, हे बघा आदिती तटकरे मॅमची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये सरळ सांगितलंय की सर्व पात्र लाभार्थ्यांना म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींना पुढील 2 ते 3 दिवसामध्ये काय होणार आहे, आधार संलग्न बँक खात्यांमध्ये सन्मान निधी जमा होणार म्हणजे होणार, असं आदिती तटकरे मॅमनी सांगितलं. इथे सुद्धा त्यांनी शॉर्ट मध्ये दिलाय, फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी सर्व पात्र लाभार्थ्यांना सन्मानाचा निधी मिळणार आहे आजपासून. हा मेसेज होता शुक्रवारचा, फ्रायडेचा. पण लाडक्या बहिणीनं तुम्हाला माहित असेल फ्रायडेला वितरण झालं नाही, ते वितरण झालं सॅटर्डेला. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या म्हणजे सॅटर्डे, संडे आणि मंडे आजचा तिसरा दिवस आहे. तर आज तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे जमा होणार. याची प्रक्रिया ही सकाळी सुरू होऊ शकतं, दुपारच्याही वेळेमध्ये होऊ शकतं किंवा संध्याकाळच्याही वेळेमध्ये होतं. पण आज तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार होणार. आता सर्वात महत्वाचा लाडक्या बहिणीनं मुद्दा, रविवारी हप्ता वाटप झाला का? तर याचं उत्तर आहे नाही. अनेक युट्यूबर्सनं सांगितले आजही हप्ता वाटप सुरू, आजही हप्ता भेटला, आजही हप्ता भेटला. तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, हे जे सरकार आहे ना बोगस आहे, बोगस. बरोबर? तर या सरकारने खरंच लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या दिवशी पैसे दिले नाहीये. नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पैसे दिले नाही, तर रविवारी पैसे देईल का? नाही. पण ज्या बहिणींना पैसे भेटलेले आहे रविवारी, बरोबर? अनेक युट्यूबर्सने ते मेसेज दाखवले, फेक मेसेज आहे सगळे. तर ते पैसे जमा झाले होते लाडक्या बहिणींनो शनिवारीच. त्यांना मेसेज आला फक्त तो रविवारी. बरोबर? तर रविवारी कोणत्याही प्रकारचा हप्ता वाटप झालेला नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये असलेला, की यावेळेस वितरण खूप कमी लाभार्थ्यांना झाले. येस. कारण जे वितरण फ्रायडेला होणार होतं, ते वितरण कधी झालं लाडक्या बहिणींनो? सॅटर्डेला टेक्निकल अडीअडचणीमुळे. शुक्रवारी वितरण होणार होतं, तर झालं कधी? शनिवारी वितरण झालं आणि त्याच्यामुळेच काय झालंय, लाडक्या बहिणीनो असंख्य लाभार्थ्यांना लाभ कमी झालेला आहे. रविवारी तर वितरण झालंच नाही. मग आता तुम्ही विचार करा, शनिवारी कमी झालाय, रविवारी जर झालं असतं तर असंख्य बहिणींना भेटले असते ना. म्हणून रविवारी सुद्धा वितरण झालेलं नाही. जेही युट्यूबर्स तुम्हाला फेक इन्फॉर्मेशन देतात त्यांना सांगा, दादा म्हणा हे कालचे पैसे होते, आजचे पैसे नव्हते. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, सरळ तुम्हाला सांगायचं आहे की आज सोमवार, तर आज असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले असतील. जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटतील किंवा नाही भेटतील याची गॅरंटी नाही. पण इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये पर्यंत, इव्हिनिंगच्या जो मी माझा दुसरा व्हिडिओ टाकेल तोपर्यंत तुम्हाला 100% पैसे भेटलेले असतील. आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, एक महत्वाची सूचना द्यायची आहे, की आज आहे 30 मार्च आणि उद्या असणार आहे 31 मार्च. तर ज्या बहिणींची ई-केवायसी रखडलेली आहे, त्यांची ई-केवायसी एडिट केलेली नाही, अशा बहिणींना पुन्हा मी एकदा नतमस्तक होऊन एक मागणी करतो, तुम्ही तुमचा जो ई-केवायसी एडिट आहे ते करा म्हणजे करा, अन्यथा तुम्हाला इथून पुढचे लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. आणि जेही युट्यूबर सांगत आहे की इथे तक्रार करा, तिथे तक्रार करा, अरे लाडक्या बहिणीनं ते मूर्ख आहेत युट्यूबर्स. कारण मला त्यांना हे सांगायचं आहे, की बाबा प्रक्रिया तर पूर्ण उद्या, लाडक्या बहिणींची जी वितरणाची प्रक्रिया आहे ती तर पूर्ण उद्या. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बनवा आणि सांगा की तक्रार कशी करायची आहे. ही वितरणाची प्रक्रिया
आज कंप्लीट होणार आहे, तर पहिलेच कसं तुम्ही करू शकता? तुम्ही सांगा लाडक्या बहिणींनो. तुम्ही विचार करा. कारण तुम्ही समजूतदार आहात आणि तुम्ही हा विचार करा, की बाबा वितरणाची प्रक्रियाच कंप्लीट झालेली नाहीये. तर आम्ही का करू? का कंप्लेंट करू, की आम्हाला पैसे भेटले नाही? हां, आज जर पैसे नाही भेटले ना, तर लाडक्या बहिणींनो, मी सुद्धा तुम्हाला सांगतोय, की कशा पद्धतीने आपण तक्रार करू शकतो आणि पैसे भेटतील याची गॅरंटी नाही. फक्त आपण कंप्लेंट करू शकतो लाडक्या बहिणींनो. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्यानंतर एक असाच मी न्यूजपेपरमधला एक आर्टिकल काढला आणि त्याच्यामध्ये दिसलं मला, की लाडकी बहीण योजना उरले शेवटचे 24 तास म्हणजे आज 30 आणि उद्या 31 या 2 दिवसांमध्येच आजचा तर दिवस चाललाच आहे आणि उद्याचा 31 आहे आणि लाडक्या बहिणींनो त्यांनी काय म्हटलं 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. म्हणून या 24 तासांमध्येच तुम्ही काय करा, उद्याचा वाट सुद्धा बघू नका आणि आजच तुम्ही लाडक्या बहिणीनं तुमची ई-के-वाय-सी एडिट करा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी के करणे अनिवार्य आहे. बघा, ज्या बहिणींनी के केली त्यांना लाभ भेटतोय, ज्यांनी नाही केली त्यांचा पुढे जातोय. ज्या बहिणींनी आपल्या पतीच्या ऐवजी मुलाचं नाव टाकलंय, मुलीचं नाव टाकलंय, सासू-सासऱ्यांचं नाव टाकलंय, तर अशा बहिणींचा लाभ बंद झाला होता कारण की प्रश्नांमध्ये चुकी झाली होती. तर म्हणून लाडक्या बहिणींनो, शेवटचा दिवस आहे, तर तुम्ही त्या बहिणींनी ई-के-वाय-सी एडिट करा. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी शेवटची संधी असणार आहे. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. त्याआधी अनेक लाभार्थ्यांनी के केली, परंतु के करताना अनेक महिलांनी प्रश्न चुकवले होते. त्यामुळे त्यांची चुकीची उत्तर झाली. याच महिलांचा चूक सुधारण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली होती. ती म्हणजे काय 31 मार्चपर्यंत आणि लाडक्या बहिणींनो, आज शेवटचा दिवस आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-के एडिट करा. के न केल्यास लाभ बंद होईल, हे लाडक्या बहिणींनो कन्फर्म आहे. जर तुम्ही तुमची या ठिकाणी ई-के-वाय-सी कंप्लीट केली नाही 31 मार्चपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत, उद्याचा तर वेट बघूच नका. तुम्ही आजच करा. अन्यथा तुमचा लाभ बंद होईल म्हणजे होईल. असंख्य लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी कंप्लीट केली नाहीये. त्यामुळे त्यांचा लाभ ऑलरेडी बंद झालेला आहे. तर तुम्ही अशी रिस्क घेऊ नका. तुम्ही करा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. लाखो महिलांनी 31 डिसेंबर आधी के केलेली नाही. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. त्यानंतरही आता ज्या महिलांना के दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी जर ते काम केले नाही, तर त्यांचाही लाभ बंद होणार म्हणजे होणार. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना विचारपूर्वक उत्तरे द्यायची आहेत. म्हणजे ही जी लाडकी बहीण योजनेच्या मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत, त्याची योग्य उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, लाडक्या बहिणींनो, योग्य उत्तरे द्या. आणि तुम्ही चुकीचे व्हिडिओ बघतात आणि त्याच्यामध्ये ते रविवारी सुद्धा वितरण झालंय म्हणजे तक्रार सुद्धा कशी करायची असे व्हिडिओ घेते. तिथे मी बघतोय, की हजारो लाखो व्ह्यूज येते आणि मी तुम्हाला इतकी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो, तरी तुम्ही इथे व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. पण ठीक आहे, मी हार मानणार नाहीये, तुमच्यासाठी लढणार आहे. लाडक्या बहिणींनो, काही न्यूजपेपरमध्ये चाललं आहे, की ₹4,500 भेटणार आहे. लोकसत्तामध्ये सुद्धा अशी प्रकारची न्यूज आली होती. ही साम टीव्हीची न्यूज आहे, सकाळ टीव्हीची न्यूज आहे. पण तुम्हाला ₹4,500 भेटणार नाही म्हणजे नाही, हे कन्फर्म सांगतोय. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांची ई-के-वाय-सी चूक झाली होती, त्यांना ₹4,500 मिळणार आहेत. या मागीलचे 3 हप्ते रखडलेले आहेत. त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ₹4,500 मिळणार यासाठी के करणे अनिवार्य आहे. मी तुम्हाला सरळ सांगतोय, की तुम्हाला ₹4,500 भेटणार नाही. पेंडिंग लाभ भेटणार नाही. जर तुम्ही ई-के-वाय-सी एडिट केली आणि ती तुमची योग्य झाली, तर तुम्हाला आता मार्च महिन्याचा लाभ पुढे दिला जाणार आहे. फक्त मार्चचाच लाभ भेटेल. फेब्रुवारीचा भेटला, बरोबर? तर खुशखबर, आजही वितरण सुरू राहणार आहे लाडक्या बहिणींनो. यावेळेस वितरण खूप कमी झाले, घाबरू नका. आज वितरण होणार आहे. सोमवार दिनांक आहे. वितरण होणार म्हणजे होणार आणि ज्या बहिणींना ई-के-वाय-सी केल्यानंतर ₹4,500 भेटणार का? तर याचं उत्तर आहे नाही. फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनो, तुम्हाला किती भेटतील? ₹1,500. ठीक आहे? तर चुकीचे व्हिडिओ बघत नका जाऊ. महाराष्ट्रातील तमाम बहिणींना ही व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.